नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुबळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे 20 ऑक्टोबर। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन वरून राज्याचा मुक्काम 3 दिवस आहे। म्हणजे राज्यात 3 दिवस आणखीन वरून राज्य हजेरी लावणार आहे। म्हणजे आज 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 आणि 23 म्हणजे आणखीन जवळपास 21, 22, 23 पर्यंत राज्यात पाऊस असणार आहे। पण आज देखील राज्यामध्ये जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आज 20 ऑक्टोबर आहे। आज काय होईल, आता सध्या थोडा पाऊस चालू राहील आणि 11च्या नंतर म्हणजे दुपारी 11 ते 2-2:30 पर्यंत ऊन पडेल आणि पुन्हा 3-4च्या नंतर जे इतका आभाळ येईल आणि 3 पासून तर रात्रीपर्यंत पुन्हा आज रात्री 20 तारखेपर्यंत म्हणजे आज 20 ऑक्टोबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। शेताला पिकाला वरदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये 24 तारखेला धुई येणार आहे, धुके येणार आहे, धुळे येणार आहे। विदर्भात धुळे म्हणतात, मराठवाड्याकडे धुई म्हणतात आणि काही जण धुके म्हणतात। म्हणजे धुई 24 तारखेला येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि 25 ऑक्टोबरला मात्र तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला अशी थोडी थोडी थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर परत सांगतो की 5 नोव्हेंबरला मात्र सगळ्या महाराष्ट्रातले सर्व जनता मात्र स्वेटर घातलेले दिसतील। म्हणजे अशी थंडी 5 नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आहे 20 ऑक्टोबर, उद्या 21, 22, 23 पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सर्वांना सांगतो की राज्यामध्ये आता म्हणजे 25 तारखेला थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र आता आणखीन 20, 21, 22, 23 म्हणजे हे 4 दिवस आणखी राज्यात भाग बदल पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक निश्चित दिला जाईल। धन्यवाद।